आणि तो आशीर्वाद घेऊन इथलं पुढचं आयुष्य समाधानात घालवतो. दुसरं काही तुमच्याकडून नको आहे. देवाने सगळं उदंड असताना दिलं. अनंत असते कमळा करारे देता घेतील किती दोषा. पण बाकी कशा करता हात पसरणार नाही, पण आशीर्वादा करता माझी धुळी बसते. साधू संतांचा आशीर्वाद मिळाला तर सगळंच काही मिळालं. आणि त्यांचा तसं उत्तर आयुष्य असं गुलाबासारखं टवटवीत फुललेलं राहावं की ज्या गुलाबातून वाणी उघडल्याबरोबर गुलाब पुष्पासारखा आनंद समाजाला मिळावा, त्यांना सुख मिळावं, त्यांना शांती मिळावं, आणि जे जवळ येतील त्यांना सुवास वाटावा आणि मलाही तुमचा सुवास घ्यावा, असं ह्या गुलाब बाबाच्या जवळ आल्यानंतर एवढंच मागणं मागायचं. बाकी काय आता माझ्या पाय बिया हात नका लावू, चांगलाय पाय. देवाची कृपा आहे. आणि म्हणून गुलाब बाबांनी मला बोलवलं. मनामध्ये मोठी कृतज्ञता आहे. असंच प्रेम असावं, असेच लोभ असावा. एवढंच मागणं आहे, बाकी काही नाही. आठवडा सुटी गावी पांडुरा किंवा माझी सांगा टाकून अनाथ अपराधी पती लागला परी पाया वेगळा नका करू, असं तुकाराम महाराज मागतात. मग आम्ही काय मागतो? कुंडली करायला मागतोय. मी इथे कधीच प्रवचन केलं नव्हतं कुंडलीरायाजवळ. 61 करता त्याने आशीर्वाद देण्याकरता बोलवलं. मी या रस्त्याने सुद्धा कधी आलो नाही, आज पहिल्यांदाच. एरवी वारी सोडून केव्हा तरी आलो असेल, पण एवढ्या मी यांना म्हटलं भाऊती मला नेताय, नाही म्हणले रस्ता आहे, म्हटलं मला माहितीच नाही. पण आज अनेक घटना घडल्या, त्याच्यातली एक अत्यंत उत्कृष्ट घटना गुलाब बाबाच्या रूपाने संतांचे संत पुंडलिक राय त्यांनी बोलवलं आणि एवढाच आदेश दिला मला इथे आल्याबरोबर माझ्या मागे चाल. आणि पुंडलिक रायाच्या मागे गेल्यानंतर पांडुरंगाचे चरण नाही सापडणार तर कुणाचे सापडणार. संता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी. अग्रगणी म्हटलं आमच्या तुकाराम महाराज फार मजा बोलतात. कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. कार्य पुण्या ते म्हणले, आमचे पुंडलिकराय म्हणाले, अरे तुकोबाराया तुमच्या करताच उभा केला आम्ही त्याला. तसं 28 युगे पांडुरंग या ठिकाणी उभा आहे. ते ज्या महापुरुषाच्या आज्ञेने त्यांच्या मागे असं मागूनच दर्शन घेतो आणि आशीर्वाद असा उलटा टाका म्हणतो. एवढीच पुंडलिकरायाला प्रार्थना करतो, वंदन करतो आणि तुमचा निरोप देतो. पुंडलिक